प्रामाणिक लाकूडतोड्या. एका गावात एक गरीब पण प्रामाणिक लाकूडतोड्या राहत होता. रोज जंगलात जाऊन लाकूड तोडून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. एका दिवशी तो नदीकाठी झाड तोडत असताना त्याची लोखंडी कुऱ्हाड चुकून नदीत पडली. तो खूप दुःखी झाला, रडत बसला. तेवढ्यात नदी देवता प्रकट झाली. तिने विचारलं, का रडत आहेस? लाकूडतोड्याने खरी गोष्ट सांगितली. नदी देवतेने प्रथम सोन्याची कुऱ्हाड आणली आणि विचारले, ही तुझी आहे का? तो म्हणाला, नाही, ही माझी नाही. नंतर तिने चांदीची कुऱ्हाड आणली. तो पुन्हा म्हणाला, नाही, ही देखील माझी नाही. शेवटी नदी देवतेने त्यांची लोखंडी कुऱ्हाड आणली. लाकूडतोड्या आनंदाने म्हणाला, हो, हीच माझी कुऱ्हाड. त्याचा प्रामाणिकपणा पाहून नदी देवता खूप प्रसन्न झाली. तिने त्याला बक्षीस म्हणून सोन्याची, चांदीची आणि त्याची लोखंडी असे 3 कुऱ्हाडी दिल्या. लाकूडतोड्या आनंदाने घरी गेला आणि सर्वांना प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगितले. त्यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे, प्रामाणिकपणा हेच सर्वात मोठे धन आहे. सत्य आणि प्रामाणिकपणाचे फळ नेहमीच चांगले मिळते. तर मित्रांनो, ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल, पण एवढ्यावरच न थांबता याच्या पुढील भाग तुम्हाला 100% मी घेऊन येतो. तरी सर्वांनी चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.